नमस्कार जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. चला मग हा आहे ना संक्रांतीचा व्हिडिओ आहे. मग इथे मी पूजा वगैरे मांडून घेतली आहे. आज आहे ना मला बाहेर जायचंय, मग मी सगळं माझं पण आवरून घेतलंय, त्यानंतरच पूजा केली. आज आहे ना एकादशी पण आहे, मग आज काय नैवेद्य पुरणपोळीचा नाही दाखवायचा आहे, मग फराळाचाच दाखवायचा. आज त्र्यंबकची यात्रा आहे ना, सर्वांनाच उपवास आहे आज लहान मोठ्यांना. आमच्याकडे नाही खणाने झाकून ठेवता पूजा झाल्यानंतर. पहिल्यापासून पद्धत आहे इकडे झाकून ठेवायची, मग मी पण ठेवलंय झाकून. नैवेद्य पण दाखवलाय. त्यानंतर आम्ही लगेचच पिंपळगावला पण आलोय. आता इथे आम्हाला आहे ना गाडी लावायची आहे. आम्हाला काही गाडी न्यायची नाही, 2 व्हीलर, आम्हाला बसनीच जायचंय आता. तर गाडी लावल्यानंतर लगेचच बस पण आली होती. कधी कधी ना खूप वेळ थांबावं लागतं पण बस येत नाही, पण आज योगायोग आहे ना, आज पिंपळगावला आलो आणि गाडी लावली आणि लगेच बस पण भेटली आम्हाला. तर आम्ही निघालोय आज नाशिकला जाण्यासाठी. बघा मग आम्ही आता टोल नाक्यावर पण आले. टोल नाक्यावर पण आज काही एवढी गर्दी नव्हती, थोडीच गर्दी टोल नाक्यावर पण. भरपूर मोठा टोल नाका आहे हा पण. दरवेळेस गाडीवरच जातो, पण हे बोलले की आज आपण ना बसनीच जाऊ. बसने जाण्याचा आनंदच वेगळा राहतो. कधी नव्हत बसमध्ये बसलं का भारी वाटतं. आम्हाला आहे ना मावस नंदाला गाडी घ्यायची ना, मग आम्ही आता त्यांनी बोलवलं होतं का या नाशिकला शोरूमला. आता आम्ही पोचलो पण शोरूमला. पाथडी फाट्यावरच हे शोरूम आहे. आता इथे ना सर्व पण आलेले, पण आम्ही दोघं काही लवकर पोचलो नाही, आम्ही बसने गेलो ना. मग आता इथे सर्वजण आमची वाट बघत बसले होते. बघा इथे मग सर्व मुक्ताताई, सुनीताताई, गिरनारच्या मामी सर्वजण आलेले, माझ्या भाच्या पण आलेल्या आहे. आज संक्रांतीमुळं भरपूर गर्दी शोरूमला. मग एकेकाचा नंबर गाडी काढायला चालू इथं, मग आम्हाला थोडा वेळ वेट करायला लावला होता त्यांनी. मग आम्ही सर्वजण एक साईडला बसलोय आता. सुवर्णाताई पण आलेले आहे. मी पण पहिल्यांदाच शोरूमला गेले, मला पण बघायचं होतं शोरूम मध्ये गेल्यावर काय राहतं नेमकी. मग आज मला योग आला, सुनीताताईंनी बोलवलं तर योग आला शोरूम बघायचा. नाही तर अजून मी कधी शोरूम पण बघितलेले नव्हतं. बाहेरून बघितलंय पण आतमध्ये जाऊन नेमकं काय असतं, कशी साईन करता काय, ते बघितलेलं नव्हतं. मग आज माझा योगच आलाय बघायचा. आता इथे सर्वांना आम्हाला खुर्च्या वगैरे दिल्या होत्या, पाणी वगैरे ते त्यांनी दिले. मग त्यानंतर कॉफी पण आणली त्यांनी शोरूमवाल्यांनी. मग इथे थोड्या आमचं चालल्या होत्या गप्पा. सुनीताताई बोलत होत्या का परीला दादून त्यांना आणायचं ना, म्हटलं ती दादू लईच वेड्यात काढतो, मग काय आणलं नाही. आम्ही पण बसने आलोय ना. त्यानंतर शोरूमवाले बोलले की तुम्ही सर्वजण फॅमिली एक ठिकाणी बसा आता. मग व्हिडिओ काढायचा होता ना, मग सर्वांना एक ठिकाणी बसवलं आम्हाला. मग आमची एवढी फॅमिली आलेली इथे गाडी घेण्यासाठी शोरूमला. आकाशी माझी भाची ते बोलले की मामी आल्याच पाहिजे तुम्ही. त्यांना म्हटलं चला आता, भाच्याचा लयच आग्रह होय, जाऊ आपण. घरी पण पुरणपोळीचा स्वयंपाक नव्हता म्हणून येता आलं लवकर, नाही तर मग स्वयंपाक करता करताच भरपूर वेळ होतो, मग काही येता येत नाही. आज फराळाचंच होतं, मग पटकन आवरलं, मग आम्ही पण आलोय. शोरूमला गेल्यानंतर असं वाटतं किती गाड्या बघावं आणि किती नाही. भरपूर प्रकारच्या इथं गाड्या आहे. नंतर आम्ही बाहेर पण आलो होतो. मग आता आम्ही ना निघालोय जी गाडी घ्यायची ना तिच्याकडे. बघा इथे भरपूर जणांनी गाड्यांची पूजा वगैरे करून निघाले घेऊन. आता आमचा नंबर आहे, आम्ही पण चाललोय आता गाडीत बसून. इथं आहे ना शोरूमला गाडी नाही डिलिव्हरी करते, गाडी डिलिव्हरी करायची जागा आहे ना दुसरीकडे, गर्दी होती ना तिथे, मग त्यांनी दुसरीकडे ठेवली गाडी डिलिव्हरी. बघा मग ही माझ्या भाच्यानी गाडी घेतली. मग सर्व जणांनी तिथे ना गाडी ओवाळून घेतली जोडी जोडीने. आता मामी पण गाडी मामी सुनीताई सर्वजण आलेले, तेवढ्यांनी पण गाडी ओवाळून घेतली. सर्व एकत्र आले तर खूप हसी मजाक चालली होती आमची वाली. आज आहे ना संक्रांतीच्या मुहूर्त होय ना, भरपूर जणांनी गाड्या बुक केले. मग अशा शोरूमला भरपूर गर्दी पण आहे आज. आज आहे ना गिरनारच्या मामांनी पण मोठा ट्रॅक्टर घेतलाय. ते बोलले की चला गिरनारला तो ट्रॅक्टर पण ओवाळायचा. सर्वजण आता इकडे गाडीचं झालं का तिकडे चला. पण आम्हाला आहे ना नेमके आम्ही स्त्रीला घरी टाकून आलो होतो. अण्णा ते वणीला गेलेले आहे म्हटलं येत्या का नाही संध्याकाळी. मग घरी कोणी नाही म्हटलं नका, आता आम्ही येऊ एखाद दिवशी गिरनारला, पण मुक्कामीच येऊ म्हटलं. आज काही येते नाही, पण त्यांचा खूपच आग्रह होता चला चला, पण मग घरी कोणी नसल्यामुळं आम्हाला काही जाता नाही आलं. बघा मग आम्ही ग्रुपने थोडेसे फोटो पण काढले. नंतर आहे ना लक्ष्मीची पावलं वठवायची होती गाडीवरती. मग बघा
दीदीला मस्त ताटात उभं करून आता लक्ष्मीची पावलं आहे ना गाडीवर वठवायची. पावलं वठवल्यानंतर साक्षात अशी जशी काही लक्ष्मीच आपल्या गाडीवरती वास करते असं वाटतं. बघा आता आकाश दादा दीदीला घेऊन आता पावलं वठवू राहिले. मुलगी म्हणजे आपल्या घरची लक्ष्मीच राहते ना, मग तिचेच पावलं वठवायची राहता. पावलं वठवायचा कार्यक्रम चालू होता तर खूपच भारी वाटत होतं. बघा किती छान असे पावलं उमटले गाडीवरती. नंतर माझ्या भाचीचं चाललं होतं मला पण चावी घेऊन फोटो काढायचा आहे. मग त्यांनी पण काढला. मग त्यानंतर आम्ही दोघांनी पण काढलाय. आता हे ना ज्ञानेश्वर काकांचे दोन्ही मुलं आहे. मुलगा मुलगी जुळे आहे बरं का हे दोन्ही पण. त्यांना बी त्या काकांनी ना कॅडबरीचं बॉक्स दिलं होतं गिफ्ट म्हणून मुलांना. आम्ही सर्वजणांनी ना थोडेसे फोटोशूट केले इथे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा. चला मग आम्हाला आता घरी पण निघायचंय, उशीर पण झालाय. मग आता आम्ही घरी पण निघालोय. घरी जाता जाता बसमधून येत थोडंसं ज्योतिबा आणि सावित्रीबाईचे पुतळे होते बॉम्बे नाक्यावर, त्यांचा बी थोडासा व्हिडिओ काढला. असा होता व्हिडिओ आजचा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा.